तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीसाठी रवाना झालेले आहेत। राज ठाकरे काही वेळापूर्वीच शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानावरून रवाना झालेले आहेत। त्यामुळे मराठी भाषेसंदर्भातील विजय मेळाव्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधू आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत। यापूर्वी अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र आता राज ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा एक पाऊल पुढे टाकण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी स्वतः राज ठाकरे आता मातोश्रीसाठी रवाना झाल्याचं कळतंय। तर थोड्याच वेळात राज ठाकरे मातोश्रीवर दाखल होतील आणि हे चित्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचं चित्र यामधून दिसणार आहे। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचतील आणि उद्धव ठाकरे यांचा आज 65वा वाढदिवस आणि त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे हे देखील सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतायत। मात्र यामध्ये एक वेगळं आणि खूप महत्त्वाचं असं चित्र पाहायला मिळणार आहे, ते म्हणजे राज ठाकरे हे स्वतः उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर थोड्याच वेळात दाखल होतील। तर उद्धव ठाकरे यांचा आज 65वा वाढदिवस, त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे रवाना झालेले आहेत। दरम्यान मराठी भाषेसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत असं दोघांकडूनही स्पष्ट करण्यात आलेलं होतं। मात्र आमची राजकीय युती अद्याप झालेली नाही हे राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं होतं। मात्र हे मनोमिलन दोन्ही भावांमधील हे ऋणानुबंध पुन्हा पुन्हा आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता हे चित्र राजकीय युतीमध्ये बदलणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण राज ठाकरे यांचा हा ताफा आपण पाहतो आहोत। राज ठाकरे जेव्हा शिवतीर्थवरून अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामधील राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेलं शिवतीर्थ, त्यावरून राज ठाकरेंचा ताफा ज्यावेळी निघाला त्यावेळीचे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। आणि राज ठाकरे हे स्वतः आता उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री निवासस्थानी दाखल होतील आणि मातोश्रीवर येत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना 65व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणार आहेत, त्यांचं अभिष्टचिंतन करणार आहेत। आणि हा सोहळा, हे चित्र अवघ्या महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण विजय मेळाव्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची एंट्री जी आपण पाहिली, दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांचा हात हातात घेत महाराष्ट्रातील आपल्या तमाम कार्यकर्त्यांना एक प्रकारे आशावाद देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं। एक प्रकारची आशा त्यांना देण्याचं काम या दोन्ही ठाकरे बंधूंकडून करण्यात आलेलं होतं। आणि आता त्यानंतर काहीच दिवसांनी अर्थात उद्धव ठाकरे यांचा आज 65वा वाढदिवस आणि या वाढदिवशी राज ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री निवासस्थानी दाखल होत आहेत। पुन्हा एकदा जाणार आहोत दिनेश यांच्याकडे। दिनेश, तमाम महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी जी आशा, जी अपेक्षा त्यांच्या मनात आहे ती कुठेतरी पूर्ण होताना पाहायला मिळते का? हे रूपांतर राजकीय युतीमध्ये होऊ शकतं का? हो, आता आपण अशी दाट शक्यता व्यक्त करू शकतो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकीय दृष्ट्याही आता आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र पाहायला मिळतील। याआधी मराठी भाषा अस्मितेच्या मुद्द्यावर दोन बंधू एकत्र आले, त्यांनी हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली, सरकारला नमतं घ्यावं लागलं, तो निर्णय मागे घ्यावा लागला आणि त्यानंतर विजयोत्सवाच्या कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधूंना महाराष्ट्राच्या तमाम जनतेनं आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकत्र पाहिलं। त्यामुळे महाराष्ट्रातली जनता असेल किंवा कार्यकर्ते असतील यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत। पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणुकांसाठी युती करायची का या बाबतीत नक्कीच धन्यवाद दिनेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते त्या ठिकाणी पोहोचतील। महत्त्वाचं म्हणजे मातोश्रीवर सुद्धा बऱ्याच वर्षांनी राज ठाकरे जाणार आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा हा एक महत्त्वाचा क्षण असेल। एवढ्या वर्षांनंतर ते मातोश्रीवर आता उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जात आहेत।